अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराचा आराखडा मंजूर झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आणि सर्वात आधी या कराराचे स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले। त्याला कारणही तसेच आहे। या युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फटका बसला होता। गॅस, इंधन यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता। तो भरून काढण्यासाठी इतर देशांकडून गॅस, तेल आयात करावे लागत होते आणि त्याचा अतिरिक्त बोजा देशाच्या तिजोरीवर पडत होता। परंतु या करारामुळे भारताला मोठा दिलासा मिळू शकतो। इराण आणि अमेरिकेतील या शांतता कराराच्या चर्चेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे। त्याचा भारताला फायदाच होणार आहे। त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल आणि अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल। अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारामुळे केवळ 2 देशांनाच नव्हे तर अख्ख्या जगाला दिलासा मिळाला। कच्च्या तेलापासून ते सोने चांदीच्या किमती आणि शेअर बाजारांपर्यंत सर्वच गोष्टींवर या कराराचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत। या सकारात्मक घडामोडीने घसरत्या भारतीय रुपयाला देखील नवसंजीवनी दिली आहे। कराराची घोषणा होताच रुपयांची किंमत 53 पैशांनी वाढली। भारत आपल्या गरजेच्या 80 ते 85% तेलाची परदेशातून आयात करतो, ज्यामध्ये आखाती देशांचा सर्वाधिक समावेश आहे। शांतता कराराची अंमलबजावणी झाली आणि इराणी तेल पुन्हा बाजारात आले तर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घसरण होऊ शकते, ज्याचा भारताला थेट फायदा होणार आहे। अमेरिकेने निर्बंध लादण्यापूर्वी इराणसोबत तेलाचा व्यापार डॉलर ऐवजी रुपयामध्ये केला जायचा, ज्यामुळे भारताला स्वस्त दराने तेल मिळायचे। आता अमेरिकेने इराणवरील निर्बंध हटवल्यानंतर पुन्हा एकदा भारत इराणकडून रुपयांमध्ये तेल खरेदी करू शकतो। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।